सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सण असो वा उत्सव, स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्समध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. नमस्कार, मी पुष्पजित वनारसे. मुक्तागिरी न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ आज फलटण येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पाहूया सविस्तर वृत्त. पाहत रहा मुक्तागिरी न्यूज. यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की फलटण तालुक्यात नाईक निंबाळकर एक नाहीत. आमचा आणि विरोधी नाईक निंबाळकरांचा संबंध नाही. इथे भाऊपणा नाही तर विकासाचे आणि शरद पवार सांगतील तेच राजकारण चालते. आम्ही प्रामाणिक काम करणारी माणसे असून विरोधकांची कायमची खोड आता निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही मोडल्याशिवाय राहणार नाही. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराव नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, फलटणच्या नगराध्यक्षा नीता नेवसे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, राष्ट्रवादी सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, महानंद डेअरीचे उपाध्यक्ष डी.के. पवार आदी उपस्थित होते. ही अशी मंडळी आणि आमची परंपरा घेऊन हा उमेदवार आपल्या समोर आलेला. आता लगेच आपण सुरू करमाळ्याचं बिल मामांचं राहिलं, याचं राहिलं, त्याचं राहिलं. ते करमाळ्यात बघतील की तुम्हाला काय करते, तुम्हाला मिळालं, तुम्हाला नाही कोणी दिलं ते सांगा की. अहो, हिटलरने कॉन्सन्ट्रेशन कॅम्प केले, ज्यूची हत्या केली, सगळं केलं. आमच्या एका कारखान्यात एक कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आहे. तिथं जर ट्रॅक्टरचं भाडं मागायला गेलं, उसाचं बिल मागायला गेलं, अजून काय मागायला गेलं, पैसे द्यायचं म्हणलं की तिथे खोली तयार केलेली. ते का असले ते आम्ही आहे तोपर्यंत त्यांना जायचं तिथं वेळी त्याला मी असते. मामा आता तुम्हाला काय सांगू, हे निंबाळकर आणि ते निंबाळकर. मला कित्येक वेळा वाटतं की आपण नाव बदलावं. शिवाजीराव तेही शक्य नाही. आता हे म्हणून नाव आधी तुम्हाला म्हटलं तुम्ही चुकला. त्यांच्यावर बोलून काय आपल्याला काय करायचं नाही. भारतीय जनता पार्टीचा आपला काही संबंध होत नाही. मुख्यमंत्री येतील, कदाचित मोदी साहेब येतील, अजून कोण चंद्रकांतला रपाटे येतील, घेऊन द्या, ऐकून घेऊ. इंदिरा गांधी आल्या होत्या, सगळेच आपल्याकडे येतात. एक सारखं पेपरमध्ये येत असत. या सरकारने जीडीपी वाढवला. म्हणजे जीडीपी म्हणजे काय, माझ्या सरकारने ज्यांनी 4 कोटी घेतलाय ते 4 वेळा समजावून घ्यायला लागलं. राष्ट्रीय सकल उत्पन्न म्हणजे जीडीपी. जे काही तयार होतं त्याची किंमत म्हणजे जीडीपी वगैरे होते. यांना कोणाला जे आकडे ऐकायचे असतील त्यांनी ऐका, त्याच्यावर बोलावं, त्याच्यावर मतदान करावं. माझा स्वतःचा जीडीपी, माझा स्वतःचा निर्देशांक, मला भेटायला येणाऱ्या तरुण मुलाला नोकऱ्या मिळत आहेत का? 6,000 नोकऱ्या कमीच फॅक्टरीत घेऊन आज सकाळ संध्याकाळचे मुलं माझ्याकडे येत असतील तर या सरकारने गेली 4 वर्ष कोणाला नोकऱ्या दिल्या हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो. माझा जीडीपी हा माझ्या जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या तरुण मुलांच्या चेहऱ्यावर जेव्हा हास्य फुलवेल तो जीडीपी, तो निर्देशांक. माझा शेतकरी जेव्हा आत्महत्या सोडून दिली, माझा ऊस बागायतदार जेव्हा स्वतःची मुलं फॉरेनला पाठवेल, कुठलंही कर्ज न काढ, त्याला जीडीपी आम्ही म्हणतो. अंबानीच्या जीडीपी आम्हाला पटत, आमचा काही त्याचा संबंध नाही. आणि खरं सांगायचं तर खरा विषय हाच आहे. व्यक्ती म्हणून निवडलेला माणूस हा कुचका नाही. संबंध दिले असतील, आमचं त्यांचं जमत नाही म्हणून दिले असतील. शेवटी आपल्या तालुक्यातली जी लोक असल्यामुळे त्यांना हे करायला घाट पडून त्यांचे संसार नष्ट करण्याचे उपद्व्याप करणारे हे सद्ग्रस्त हे तर दिल्लीत गेले. सरकार विकून पाकिस्तानला मध्ये जाऊन कदाचित पाकिस्तानमध्येही कारखाना काढू शकतील आणि तोही बुडवून घेतील. एवढीच क्षमता बाकी त्यांच्यात नाही. जास्त बोलून मामा राहतील बाजूलाच.
आणि खरंच मामा तसंच होणार आहे. खासदारकीच्या इलेक्शनचा आणि आमच्या फलटणच्या राजकारणाचा काही फारसा संबंध येणार नाही. आता ते आणि आम्ही अशीच हे इलेक्शन होणार आहे. तुम्ही निर्धास्त जा, काय काळजी करू नका. तुमची माझी जरी पवनदादांची माझी ओळख होती, जरी तुम्ही लहान असल्यामुळे थोडी तुमची माझी ओळख नव्हती. तुम्ही स्वतःला नशीबवान समजा की या इलेक्शनच्या माध्यमातून त्या निंबाळकरांचं तुमचं नातं तुटलं. त्याचं कारण असं आहे की ज्यांनी ज्यांनी त्यांच्याशी नातं ठेवलंय त्याचं या तालुक्यात नव्हे तर समंत सातारा जिल्ह्यात वाटवलं झालं. पुढच्या वेळेस तुम्ही याल तेव्हा आम्ही पृथ्वीराज चव्हाणांना इथं बोलवलं. एकदा उघड होऊ द्या. नात्याने ते माझे साडू हे तुम्हाला माहित नसेल, कशाला बोलायचं. असताना आपल्या नावडीचे खातेदार, बरोबर आहे. एवढं सगळं असताना आपल्याला त्यांना मुख्यमंत्री असताना कधी बोलवलं नाही, कारण हे होते नागरिक. मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्रीपदे नीट चालून न देणारे हे सद्ग्रस्त. मला तर गॅरंटी आहे की मोदी साहेबांना तुम्ही आता तारा करायची वेळ आली की साहेब जरा जपूनच राहा. फलटणच्या नादाला फारसं लागू नका. फलटणचे जे निंबाळकर आहेत ते तुमच्या समोर आलेले आहेत, हे वेगळे. आणि लोकातले निंबाळकर आणि निंबाळकरांचा भाऊपणा हा वेगळा. हे मल्ल्या उर्फ निंबाळकर आहेत. साखरवाडीचं जे झालं, पुढचा टप्पा आता तोच आहे. आज हे आरोग्य घेताना आपलं लिहिण्यासाठी राहिलेला विषय आहे. इथं तुम्हाला आणि मला ही घाण एकदा कायमस्वरूपी घालवायची आहे. या देशानेच आपल्याला अरे ह्याच्यात अर्थच राहिलेला नाही. यात सगळं बोलणार नाही, कारण सगळं बोललं तर पुढचे 2 महिने काय बोलू. भरमसाठता राहत नाही म्हणून एक बोलूनच जात. मध्यंतरी एक उपोषण झालं. त्या बिचाऱ्या मुलाचा मला काहीही घेणं नाही. थांबा, वेगळा विषय असतो. त्यावेळेस तिकडे दिसलंच नाही. जेव्हा मी बोललो आता छान झालं तर थोडंसं बोलू. उपोषणाला बोट दाखवलं गेलं, माहिती आहे मी काय उत्तर दिलं. उलट मनोरंजन मी रोज प्रार्थना करत होतो, या मुलाला कोणीतरी शांतपणे शिकवावं आणि ते उपोषण सुटावं. हे झालं ते झालं. सातबारा काढला त्या सद्ग्रस्ताचा. तो जेव्हा ऐका म्हणून मला बोलतो. 6 एकर जमिनीत साखरवाडीच्या 250 कोटी रुपयाचे इतर हक्कात त्याची नोंद आहे. 250 कोटी कशाला म्हणतात. म्हणजे उपोषण आणि आत्महत्या माझ्यामुळे होते. घेतले कोणी, फेडायचे कोणी. रांग लागल एवढी इलेक्शन म्हणजे रांग लागल का. इतर हक्कात यांचे जे कारखाने आणि दूध डेऱ्या दिसतात हे अशा पद्धतीने गोळा झालेल्या पैशांनी अजून किती दिवस आपण हे सगळे सहन करायचं. जाऊन दे, त्यांनी दिले असतील, घाबरून दिले असतील, संबंध दिले असतील, आमचं त्यांचं जमत नाही म्हणून दिले असतील. तर शेवटी आपल्या तालुक्यातली जी लोक असल्यामुळे त्यांना हे करायला घाट पडून त्यांचे संसार नष्ट करण्याचे उपद्व्याप करणारे हे सद्ग्रस्त हे जे दिल्लीत गेले, सरकार विकून पाकिस्तानला मध्ये जाऊन कदाचित पाकिस्तानमध्येही कारखाना काढू शकतील आणि तोही बुडवून घेतील. एवढीच क्षमता बाकी त्यांच्यात नाही. जास्त बोलून तर मामा राहतील बाजूलाच. आणि खरंच मामा तसंच होणार आहे. खासदारकीच्या इलेक्शनचा आणि आमच्या फलटणच्या राजकारणाचा काही फारसा. लोकसभा निवडणुकीच्या साठी मला वाटतं
ही पहिली सभा आज आपली उमेदवारांच्या समवेत या ठिकाणी होते. माढा लोकसभा ज्या वेळेला निर्माण झाला, लोकसभा मतदारसंघ ज्या वेळेला निर्माण झाला, त्यावेळेला पहिल्यांदा या मतदारसंघाचं नेतृत्व आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब यांनी केलं. आणि त्यानंतर हा माढा लोकसभा मतदारसंघ किंवा या मतदारसंघात येणारे सर्व जे विधानसभा मतदारसंघ आहेत, याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शेका पक्षाचे आदरणीय आमदार गणपतराव देशमुख, म्हणजे साधारण पवार साहेबांच्या विचाराची संलग्न असणारे, यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची, काँग्रेसच्या विचाराची संलग्न असणारे या ठिकाणी आपण सर्वजण आणि त्याच विचाराचे आपण आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून दिले. लोकसभा निवडणुकीच्या साठी मला वाटतं ही पहिली सभा आज आपली उमेदवारांच्या समवेत या ठिकाणी होते. माढा लोकसभा ज्या वेळेला निर्माण झाला, लोकसभा मतदारसंघ ज्या वेळेला निर्माण झाला, त्यावेळेला पहिल्यांदा या मतदारसंघाचं नेतृत्व आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब यांनी केलं. आणि त्यानंतर हा माढा लोकसभा मतदारसंघ किंवा या मतदारसंघात येणारे सर्व जे विधानसभा मतदारसंघ आहेत, याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शेका पक्षाचे आदरणीय आमदार गणपतराव देशमुख, म्हणजे साधारण पवार साहेबांच्या विचाराची संलग्न असणारे, यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची, काँग्रेसच्या विचाराची संलग्न असणारे या ठिकाणी आपण सर्वजण आणि त्याच विचाराचे आपण आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून